देवेंद्र फडणवीस हे देखील आता सागर बंगल्यावरनं बाहेर पडलेले आहेत आणि देवगिरी बंगल्यावर गेल्याची माहिती मिळते आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती मोठी चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, हे सगळे फोटो बाहेर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय आणि कुठेतरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जी होते त्यानंतर ह्या महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या म्हणाव्या लागतील। कृष्णा, सचिन जी, सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये देवगिरी अजित पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि स्वतः धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते अशी माहिती मिळते आहे। खरं तर आरोपपत्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सीआयडीने दाखल केलेलं आहे त्यामध्ये जे काही धक्कादायक खुलासे आणि भयावह माहिती समोर येते आहे। त्याचबरोबर आज जे काही फोटो माध्यमांमध्ये आलेले आहेत, संतोष देशमुख यांना अमानुष छळ करतानाचे हे फोटो आहेत, आरोपींकडून जे काही भयावह कृत्य केलं गेलं त्याचे फोटो आहेत आणि ही विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर कुणाच्याही काळजाचा धक्का उडेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली असताना आताही एक वरिष्ठ नेत्यांची बैठक जी आहे ते पार पडल्याचं कळतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी गेलेले होते। तिथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि या सगळ्यात आरोपादरम्यान जे काही आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती होत आहेत किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते ती धनंजय मुंडे स्वतः या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या सगळ्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याचं कळतं आहे। एकीकडे मागच्या काही दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड ठरल्यापासून किंवा जे काही प्रकरण मागच्या 1.5-2 महिन्यापासून गाजतं आहे त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने चर्चा होते आहे, मागणी होते आहे आणि अशातच आता आज अधिवेशनाचा पहिला दिवस झाल्यानंतर जे काही पडसाद आज पाहायला मिळाले त्यानंतर आज रात्री उशिरा ही बैठक देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी देवगिरी या निवासस्थानी पोहोचलेले होते। शिवाय राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले किंवा जे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती होत आहेत किंवा सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे ते धनंजय मुंडे हे सुद्धा त्या देवगिरी निवासस्थानी बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याचं कळतं आहे। एकीकडे जे फोटो आता काही वेळापूर्वी समोर आलेले आहेत त्या फोटोमध्ये संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली किंवा त्यांचा मरण यातना त्यांना जे देण्यात आलेले आहेत किंवा त्यांचा अमानुष छळ जो करण्यात आलेला आहे ते वास्तव महाराष्ट्रासमोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। समाजामध्ये जनतेमध्ये एक जे काही रागाचं रूप आहे ते पाहायला मिळतं आहे। त्याबरोबर या सगळ्या संतापाची भावना निर्माण होत असताना या महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची अशा पद्धतीनं बैठक पार पडणं आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचणं आणि तिथे राष्ट्रवादीचे हे जे वरिष्ठ नेते आहेत त्यामध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते धनंजय मुंडे असतील या बैठकीमध्ये उपस्थित असणं यामध्ये राजीनाम्यासंदर्भात चर्चा होऊ शकते कारण सध्याची परिस्थिती जी आहे ती चिघळताना पाहायला मिळते आहे। कुठेतरी राज्यामध्ये जे काही वातावरण सध्या निर्माण होताना पाहायला मिळतं आहे की जे फोटो त्यांचे पाहायला मिळत आहेत संतोष देशमुख त्यांच्या हत्या होत असतानाचे ते पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये चीड निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण एकीकडे तयार होताना पाहायला मिळतं आहे आणि अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही बैठक महत्वपूर्ण बैठक जी आहे ते काही वेळापूर्वी देवगिरी निवासस्थानी पार पडल्याची माहिती सध्या मिळते आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झालेली आहे, काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे हे कदाचित उद्या किंवा परवापर्यंत स्पष्ट होऊ शकतं। एकीकडे मागच्या 1.5-2 महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होते आहे मात्र अद्याप त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही आणि तो का घेण्यात आला नाहीये याच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे तर्क जे काही वर्तवले जात आहेत किंवा वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या जात आहेत की अशी काय मजबुरी आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊन सुद्धा त्यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये। समाजामध्ये एवढे त्याचे पडसाद उमटत असून